ज्ञानाचा अथांग सागर, विश्वरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी. नमस्कार, हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत. दलित महासंघ बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, उद्योजक शशांक गुगळे यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा दलित महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच बार्शी वकील संघाच्या नूतन पदाधिकारी गेल्या 25 वर्षांपासून बार्शी शहर व तालुक्यामध्ये दलित महासंघाच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळा सामाजिक संदेश देण्याचं कार्य आतापर्यंत दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आले आहे. या प्रसंगी भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, युवा उद्योजक शशांक गुगळे, भीम टायगर संघटनेचे अध्यक्ष शंकरदादा वाघमारे, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, शहराध्यक्ष संदीप आलाट, तालुकाध्यक्ष नगरसेवक संदेश काकडे यांच्यासह बार्शी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महत्व दिलेलं आहे. आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला साहेब आदली उडवत नाही. 2008 पासून आम्ही दलित मित्र पुरस्कार घेतोय. राज्यस्तरीय पुरस्कार हा बार्शीमध्ये असतो. मात्र एक आदमी म्हणजे एका आमच्या गरीब माणसाचं जेवण आहे साहेब. म्हणजे कुठलाही अनावश्यक खर्च न करणार हे आमचं पहिलं पाहिजे. कारण साहेब कसं होतं माहिती का, की शिकाणी संघटित व्हा, संघर्ष करायची गरज पडत नाही ज्यावेळेस आपण शिकतो. कारण ऑटोमॅटिकली तुमच्या पायाशी सर्व यंत्रणा येते ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेताय. हे आमचं तत्व आहे आणि त्या बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही त्या गोष्टी करतोय. मात्र आमचं नेहमीच या चौकामध्ये करण्याचा उद्देशच एक होता की नेहमी भीमनगरमध्ये बाबासाहेबांची जयंती, लहुजी चौकामध्ये किंवा आमच्या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये अण्णाभाऊंची जयंती प्रथा आम्ही 25 वर्षापूर्वी मोडीत काढली साहेब. कारण आम्हीच अण्णाभाऊंची पोवाडे ऐकायची आणि बाबासाहेबांची पोवाडे ऐकायची. त्यांची माहिती हे बाहेर पण लोकांना कळावी, त्यामुळे आम्ही या दर चौकामध्ये गेली 25 वर्ष झाले आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करतोय. आणि यानंतर मी विनंती करतो सुनील अवघडे सरांना की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना मी शुभेच्छा देतो. प्रथमतः आदरणीय व्यासपीठ तसेच आपल्या बार्शी शहराचे पोलीस निरीक्षक कुकडे साहेब, प्रमुख मान्यवर, तसेच सर्व दलित महासंघ, माझे मोठे बंधू आलाट साहेब, आवडे साहेब, जे हे दलित महासंघाचं कार्य वर्षानुवर्ष सतत कुठल्याही कार्यक्रमाला खंड न पाडता आपल्या खिशातून काही खर्च करणारे हे माझे दोन मोठे बंधू, मी यांना पाहत मी माझं हे काम त्यांच्याकडे बघून करत असतो. हे माझे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. तसेच मी सर्व वकील साहेबांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांची निवड झाली, त्याच्यामुळे आम्ही सोबत आहेत त्यांच्या. आणि आमचे मित्र सर्व त्यांनाही भीम जयंतीच्या शुभेच्छा. जय भीम, जय भारत. बार्शी शहरामध्ये दलित महासंघ बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. दलित महासंघाचे बार्शीतील सर्वांचे माहीत असणारे, लाडके, आवडते असे आमचे सुनीलजी अवघडे आणि संदीपजी आलाट, त्या दोघांना पूर्ण बार्शी शहर ओळखतं, सर्व प्रशासकीय अधिकारी ओळखतात. अतिशय मितभाषी स्वभाव आहे त्यांचा. पोलीस स्टेशनला आले तरी एकदम हसत मुखाने येणार, छोटं मोठं काम सांगणार आणि काही मार्गदर्शन पण करणार, असा त्यांचा दोघांचा स्वभाव आहे. मी आल्यापासून पाहतोय 2 वर्ष झाले या ठिकाणी त्यांची हीच जागा आहे आणि या ठिकाणी जवळपास आतापर्यंत त्यांनी 25 वर्षापासून अविरत असं त्यांचं काम चालू आहे. सर्व महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी ते साजरे करत असतात आणि कार्यक्रमाचं स्वरूप छोटंसं असतं, परंतु त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा असं प्रत्येक वेळेस त्यांचं नियोजन असतं. आज पण बघतोय आपण सर्व वकील संघटनेचे जे नवनिर्वाचित मंडळी आहे, त्यांचा पदाधिकारी, त्यांचा इथं सत्कार केला आहे. त्या सर्वांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.
जयंती अतिशय उत्साहात साजरी होत आहे. सर्व जनतेला जयंतीच्या माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना महामानवाच्या या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बार्शी शहराचे ज्यांच्या खांद्यावरती या शहराच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तिथल्या सर्वसामान्य जनतेच्या व्यापाऱ्यांच्या मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी धडाडीचे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आमचे आदरणीय कुकडे साहेब, ESI वरपे साहेब, आमचे बरबळे साहेब, उपस्थित आमचे व्यापारी मित्र शशांकजी गुगळे, सर्व वकील संघाचे माझे सर्व नवनिर्वाचित सदस्य, चेअरमन, भीम टायगर संघटनेचे शंकरदादा वाघमारे, आमचे सर्वच दलित महासंघाचे रमेश दादा, अमोलजी, लक्ष्मण, आमचे हरिश्चंद्र, माजी सरपंच वगैरे सगळे. सर्वप्रथम संदीपला जसं सांगितलं की आमचा हेतू काय होता, की गेले 25-26 वर्ष झालं साहेब, पहिल्यांदा बार्शी शहरामध्ये चौकामध्ये बाबासाहेबांना नाणार म्हणून आम्ही इथं घेऊन आलो आणि त्यानंतर बार्शी शहरामध्ये इतर सर्व समाज बांधवांनी आपल्या आपल्या महापुरुष हे आपल्या वस्तीतनं बाहेर काढले आणि सर्वांना समजून सांगितलं की महापुरुष काय असतात आणि महापुरुषांची ख्याती काय हे सर्व. आता कसं आहे, हे जे सगळे व्यापारी आहेत समोरचे येणारे जाणार ज्यांना याच्याबद्दल माहित असतं, पण ज्यावेळी तिथं आम्ही सकाळपासून गाणी लावलेली असतात, ते गाणी ऐकत असून त्या गाण्यातून त्यांच्या लक्षात येतं की बाबासाहेबांचं काय महत्व होतं, अण्णाभाऊंचं काय महत्व होतं किंवा बाबासाहेबांनी काय केलं. तर ज्या बाबासाहेबांनी या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब सर्वसमावेशक जनतेचं जे काम केलं, त्या साहेबांना आज अभिवादन करण्याचा आणि त्यांचे आभार मानण्याचा खरं तर आजचा हा कार्यक्रम आहे. बाबासाहेबांची जयंती कदाचित आम्ही म्हणतो नेहमी की बाबासाहेब तुम्ही जर जन्माला आले नसते तर आमचं काय झालं असतं, कारण त्यावेळेची परिस्थिती काय होती, ज्यावेळेस गाण्यातून किंवा जुन्या लोकांच्या ह्याच्यातून आम्ही ऐकू त्यावेळेस त्या परिस्थितीत बाबासाहेबांनी कसं काम केलं, बाबासाहेबांना त्यावेळेस किती चटके सहन करावं लागले, बाबासाहेबांना स्वतःबरोबर समोरच्या विरोधकांच्या सोबत कसं लढावं लागलं आणि त्याच्यातून या देशातल्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या हिताचं, सर्वसामान्य दीनदलित शेतकऱ्यांच्या, सर्व महिला भगिनींच्या हिताचं संविधान बाबासाहेबांनी कसं निर्माण केलं आणि आज त्या बाबासाहेबांच्या संविधानावरती संबंध देश आपला किती डौलानं आणि किती अभिमानानं चालतोय हे आज खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना त्यांचा जन्मदिन पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि मित्रांनो, बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी असते. पर्वणी यासाठी की आपलं गाडगं आणि आपलं खराटा बाबासाहेबांच्या मुळंच निघलं आणि जसं आता वकील मंडळाचा आम्ही सत्कार केला तसं महात्मा फुलेंनी शाळा काढली. या देशामध्ये सर्वप्रथम महात्मा फुलेंनी शाळा काढली. त्या महात्मा फुलेंच्या शाळेला संरक्षण दिलं लहुरी वस्तादांनी आणि महात्मा फुलेंनी काढलेली शाळा खऱ्या अर्थाने शिकली ती बाबासाहेबांनी. कारण जर महात्मा फुलेंनी शाळा काढली नसती तर पुढे कुणाला शिकता आलं नसतं आणि ती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी शाळा शिकली आणि ती शाळा शिकल्यामुळं बाबासाहेबांनी या सगळ्या संबंध देशाचा उद्धार केला. अशा पद्धतीचं कार्य बाबासाहेबांनी केलं. मी या आजच्या जयंतीनिमित्तानं बाबासाहेबांच्या या अमोघ बाबासाहेबांच्या अफाट कर्तृत्वाला, त्यांच्या ज्ञानाच्या अथांग महासागराला मी नतमस्तक होतो, त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.